तर पंढरीच्या वेशीवरून जिथं पालख्या पंढरी नगरीत प्रवेश करतात त्या पादुका मंदिर परिसरातून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी. पाहूया. आषाढी एकादशीच्या निमित्ताने ज्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या दिंड्या या पंढरपूरला येत असतात आणि बहुतेक सगळ्या दिंड्या या पंढरपूरच्या अगदी वेशीवर येऊन थांबल्यात. संत ज्ञानेश्वरांची पालखी, त्यानंतर संत तुकारामाची पालखी याच मार्गाने पुढे जाते आणि इथे आपण बघतोय की विठ्ठल रुक्मिणी पादुका मंदिर आहे. हा विसबावी चौक आहे. या ठिकाणी आल्यानंतर शेवटची आरती होते आणि ती आरती पार पडल्यानंतरच या ठिकाणावरनं संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका या शितोळे सरकारांच्या हातामध्ये दिल्या जातात आणि इथून पुढे शितोळे सरकार त्या पादुका विठ्ठल मंदिराकडे घेऊन जातात. मात्र पंढरपूरच्या वेशीवर आल्यानंतर पंढरपूर नगरपालिकेच्या वतीनं, त्यासोबतच अगदी राजकीय वेगवेगळ्या प्रकारच्या संघटनांच्या वतीनं, स्वयंसेवी संघटनेच्या वतीनं या ठिकाणी मोठ्या थाटामध्ये अगदी जल्लोषात या सगळ्या पालख्यांचं स्वागत होतं. म्हणजे तुम्ही बघताय संत शिरोमणी नामदेव महाराजांचा पालखी रथ आहे. या ठिकाणी नामदेवराय गेले, सोपान काका या ठिकाणी येत आहेत, निवृत्तीनाथांची पालखी असेल आणि या सगळ्या पालख्या गेल्यानंतर सगळ्यात शेवटी असते ते अर्थात ज्ञानेश्वर महाराजांची पालखी, जी 5:30-6च्या दरम्यान इथं येते आणि एकदा त्या पालखीवरती पुष्पवृष्टी झाली, ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषामध्ये एकदा पंढरपूरमध्ये प्रवेश झाला की अगदी काही अंतरावरती पुढे विठ्ठल मंदिर आहे आणि आजचा हा मुक्काम विठ्ठल मंदिराच्या शेजारी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकाच आहे, तुकाराम महाराजांच्या पादुकाच आहे. आणि आपल्या सगळ्याला माहिती आहे की या पादुका ज्यावेळी पंढरपूरमध्ये येतात त्यावेळेस पंढरपूरमध्ये आल्यानंतर चंद्रभागेत जायचं, चंद्रभागेच्या पाण्याचं स्नान केलं जातं. कारण इंद्रायणीमध्ये पहिलं स्नान झालं, नीरा नदीमध्ये दुसरं स्नान झालं आणि तिसरं स्नान हे चंद्रभागा नदीच्या पाण्यामध्ये होतं. एकदा चंद्रभागा नदीच्या पाण्यामध्ये या पादुकांचं स्नान झालं की त्यानंतर त्या विसाव्याला थांबतात आणि आपल्याला माहिती आहे की आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर या सगळ्या पादुकांना दर्शन दिलं जातं. या पादुकाच्या दर्शनासोबतच वारकऱ्यांचं दर्शन सुद्धा फार मोठी रांग आपल्याला आताच पाहायला मिळते. कारण पंढरपूरमध्ये आल्यानंतर सगळ्यांनाच रांगेमध्ये दर्शन मिळत नाही. कुणी मुख दर्शन घेत आहे, कुणी दर्शन रांगेमधून येत आहे, कुणी नामदेव पायरीचं दर्शन घेत आहे. मात्र केवळ आता वारकरीच नाही तर या वारकऱ्यासोबत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले अनेक भाविक आज आषाढीसाठी पंढरपूरमध्ये पोहोचत आहेत. या वारकऱ्यासोबत अशा पालकांचं सुद्धा अगदी मोठ्या जल्लोषात स्वागत होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामन अक्षय कर्माळेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, पंढरपूर. तर काल वाखरीमध्ये ज्ञानोबांच्या पालखीचं गोल रिंगण पार पडलं. संपूर्ण वारी सोहळ्यातलं हे रिंगण सर्वात भव्य आणि मानाचं मानलं जातं. पंढरीच्या वेशीवर रंगलेल्या रिंगण सोहळ्यात वारकरी अक्षरशः न्हाऊन निघाले. याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं सगळ्यात शेवटचं रिंगण आपण बघताय की ज्या ठिकाणी हा जो मानाचा अश्व आहे तो धावून रिंगण पूर्ण करतोय. खरं तर आतापर्यंत जेवढे रिंगण सोहळे झाले त्या रिंगण सोहळ्यामधलं सगळ्यात मोठं रिंगण जे वाखरीच्या जवळ, ज्या ठिकाणी बाजीराव विहिरीचं रिंगण म्हणून ओळखलं जातं, आपण बघतो की दुसऱ्यांदा हा माऊली महाराजांचा अश्व धावत हे रिंगण पूर्ण करतं. एका अश्वावरती घोडेस्वार बसलेला आहे आणि दुसऱ्या जो अश्व आहे तो मात्र मोकळा फिरतोय आणि हा अश्व इतक्या वायुवेगाने फिरतोय की हा क्षण बघण्यासाठी खरं तर दुपारपासून या ठिकाणी अगदी पंचक्रोशीतले आणि वारकरी सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात जमलेत की मला वाटतं हा सगळ्यात मोठा रिंगण सोहळा असावा. म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा असो की ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा, या पालखी सोहळ्यातलं सगळ्यात शेवटचं. कारण इथून हा सगळा पालखी सोहळा पुढे अगदी वाखरी आणि वाखरीच्या जवळ असलेल्या पंढरपूरमध्ये विसावणार आहे. आपण बघतोय की किती वायुवेगाने या ठिकाणी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या मानाचा अश्व आहे तो आता धावतोय आणि हा अश्व जवळपास 3 ते 4 वेळा फिरल्यानंतर हा रिंगण पूर्ण होतं. कारण सुरुवातीला अगदी पताकाधारी मंडळी असेल, त्यानंतर तुळशीवृंदावन घेतलेल्या महिला वारकरी असतील त्या धावल्या आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी हा मानाचा अश्व धावून हे रिंगण पूर्ण करतोय. आणि हे रिंगण पूर्ण झाल्यानंतरच आता संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा हा पालखी सोहळा वाखरीमध्ये विसावणार आहे. आणि आपल्याला माहीत आहे वाखरी हा शेवटचा मुक्काम असणार आहे कारण तिथून पुढे एका दिवसावरती पंढरपूर आलाय. कॅमेरामन अक्षय कर्माळेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, वाखरी. तर वाखरीमध्ये ज्ञानोबांच्या पालखीचं गोल रिंगण पार पडल्यानंतर बाजीराव विहीर इथं चिखलखेळ पार पडला. आता हा चिखलखेळ म्हणजे नेमकं काय, याचं महत्त्व काय आणि ही परंपरा नेमकी कशी असते, काय असते, जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांच्याकडून.
संत श्रेष्ठ महाराजांच्या पालखीचं शेवटचं रिंगण जे बाजीराव विहीर या ठिकाणी होतं आणि वाखरीमध्ये होणारं हे रिंगण संपल्यानंतरच पुढे हा वैष्णवांचा मेळा पुढे पंढरपूरकडे कूच करतो. मात्र इथं आल्यानंतर एक प्रथा बघायला मिळते आपल्याला की इथं येणारा म्हणजे एरवी तुम्ही बघितलं असेल की वारीमध्ये चालणारा वारकरी हा पांढरा शुभ्र धोतर, पांढरी डोक्यावरती टोपी, पांढरा शर्ट. इथं आल्यावर मात्र कपडे बदलतात आणि कपड्याचा कलर बघताय तुम्ही की कसा होतोय. आणि ही प्रथा आहे म्हणजे इथं आल्यानंतर इथं जो चिखल खेळला जातो, खरं तर दरवर्षी थोडासा पाऊस इथे पडतो आणि त्यानंतर चिखल खेळणारी ही मंडळी पुढे निघते. आणि काय नेमकं त्यामागं कारण आहे मला सांगा महाराज, काय नेमकं कारण आहे याचं? रामकृष्ण हरी. प्रथमतः मी नारायण शास्त्री केंद्रे. आज विश्व माऊली ज्ञानोबा यांचा हा पालखी सोहळा आज बघताय की उद्या पंढरपूरमध्ये प्रस्थान होणार आहे आणि आज हे वाखरी म्हणजे शेवटचं रिंगण आहे. तुम्ही अतिशय गोड बोललात की वारकरी हा शुभ्र वर्णाचा असतो वारीमध्ये, पण आज चिखल का लावला जातो साहेब? या रिंगणामध्ये आल्याच्या नंतर वारकऱ्याच्या कपड्याला चिखल लागतो, डाग लागतो, पण चरित्र स्वच्छ होतं हा ज्ञानोबा यांचा इतिहास आहे. म्हणून या शेवटच्या रिंगणामध्ये आल्याच्या नंतर जसं विज्ञानामध्ये सायन्समध्ये इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, प्रोटॉन, अणु, रेणू, सूक्ष्म कण असतात, रेणू अणुसारखे, तसे या संतातून या भूमीमधून माझ्या ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, संत श्रेष्ठ भगवान बाबा आदी करून साधू संतांचे चरणरज पादुकेतून जात आहेत. आणि संत गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी संतांचे अणुकणू आमच्या अंगाला लागावे, वारकऱ्यांच्या अंगाला लागावे. म्हणून या ठिकाणी हे वारकरी आपण पाहताय की एकमेकाच्या अंगाला साधू संत ज्या भूमीतून गेले त्यांचे अणु, रेणू, कण लागावे. म्हणून त्या ठिकाणी आम्ही एकूण एकाच्या अंगाला चिखल लावून घेतोय. आणि ही परंपरा फक्त आपल्याला याच ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजे वाखरीचं हे शेवटचं रिंगण आहे आणि हे रिंगण झालं की वाखरीमध्ये विसावलेले हे सगळं वैष्णवजन हे पंढरपूरकडे कूच करतात. वारीमध्ये प्रत्येक ठिकाणी वेगळ्या खेळाला महत्त्व आहे, रिंगणाचं वेगळं महत्त्व आहे, उडीचं वेगळं महत्त्व आहे. तसंच आपण बघतोय की अशा प्रकारचा चिखल खेळत हा वैष्णवजन आता पंढरपूर विठ्ठलाला भेटण्यासाठी निघाला आहे. कॅमेरामन अक्षय खरमाळेसह गोविंद शेळके, ABP माझा, वाखरी. तर आषाढी एकादशी दिवशी शासकीय महापूजेला येत असणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठुराया आणि रुक्मिणी मातेसाठी खास भरजरी पोशाख पाठवलाय. बनारसी सिल्क कापडापासून मोत्यांचा वापर करून हा पोशाख तयार करण्यात आलाय. आचार्य तुषार भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीनं हा पोशाख श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याकडे सुपूर्द केलाय. यामध्ये लाल रंगाची बनारसी सिल्कमधील भरजरी अंगी, रेशमी सोवळं, मोत्यांनी गुंफलेला शेला आणि बाजूबंद असा खास पोशाख आहे. रुक्मिणी मातेसाठीही बनारसी सिल्कची आकर्षक पैठणी अर्पण केली आहे. विशेष म्हणजे यावेळी लाल आणि गुलाबी ही रंगसंगती देखील स्वतः मुख्यमंत्र्यांनी पसंत केली असून त्यानुसार आषाढी एकादशीचा हा खास पोशाख बनवलाय. या पोशाखाबाबत आचार्य तुषार भोसले आणि गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुनील दिवान यांनी. आषाढी एकादशीसाठी विठुराया आणि रुक्मिणी मातेचा पोशाख इथं आलेला आहे. आचार्य तुषारजी भोसले हे मुख्यमंत्र्यांकडून हा पोशाख घेऊन आलेले आहेत. मला सांगा, दरवेळेला मुख्यमंत्र्यांकडनं पोशाख तुम्ही घेऊन येता, काय यावेळचं खास वैशिष्ट्य? माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे महापूजेसाठी त्यांच्या एक वेगळ्याच प्रकारच्या भावना आणि संवेदना असतात आणि दरवर्षी त्या पोशाखाची रंगसंगती ते स्वतः निवडत असतात. यावर्षी सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सूचना दिल्या होत्या की यावर्षी लाल आणि केशरी रंग तुम्ही वस्त्रांकरता निवडा आणि म्हणूनच लाल आणि केशरी रंगाची रंगसंगती असलेला पोशाख आपण यावर्षी निवडला आहे आणि बनारसी सिल्कमध्ये हे सगळं पोशाख तयार करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यावर सुंदर असं नक्षीकाम 2 महिने नक्षीकाम याच्यावरती चाललेलं आहे आणि या दिव्य पोशाखामध्ये परब्रह्म पांडुरंग आणि जगतजननी रुक्मिणी आई साहेबांचं दर्शन घेण्यासाठी आपल्या सगळ्यांचे डोळे आता आसुसलेले आहेत. आपल्यासोबत मंदिर समितीचे सहअध्यक्ष आहेत. महाराज, देवाचा पोशाख तर मुख्यमंत्र्यांकडनं आलेला आहे, काय वैशिष्ट्य? अतिशय या वर्षीचा एक आगळा आणि वेगळा पोशाख आलेला आहे. आपण जर बघताल हे बनारस रेशम, त्यामध्ये एम्ब्रॉयडरी भरजरीत केलेले नक्षीकाम केलेले हे सोवळं आहे. त्यावर देवाची जी अंगी आहे ही या अंगीवरचं जे सगळं एम्ब्रॉयडरी केलेली आहे सोलापूर येथील शुभम तिवारी यांनी सगळी तयार केलेली आहे आणि हे देवाचा बाजूबंद आहेत हे दोन्ही, हे अतिशय सुंदर असे केलेले आहेत. हा देवाचा शेला आहे, शेला अतिशय सुंदर असा शेला आहे
आणि ही जी साडी आहे ही खास साडी येवला येथून रेशमी पैठणी साडी यावेळेस आलेली आहे. अतिशय सुंदर असं वस्त्र या राज्याचे मुख्यमंत्री यांनी पाठवून दिलेले आहेत. आत्ताच आदरणीय तुषारजीने सांगितले की या दोन्हीचेही रंग हे मुख्यमंत्र्यांनी निवडलेले आहेत आणि जेव्हा देव परिधान करतील अतिशय लाजवाब सुंदर असं रूप दिसेल. तर उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते म्हणजे परवा पहाटे आषाढी एकादशीची पूजा होईल त्यावेळेला हा पोशाख आईसाहेब रुक्मिणी माता आणि विठुरायाला परिधान केला जाईल. संपूर्ण भरजरी आणि रेशमी हा पोशाख आहे आणि या पोशाखात आषाढी एकादशीसाठी येणाऱ्या लाखो भाविकांना विठुरायाचं दर्शन घेता येणार आहे. कॅमेरामन आयुब कागदीसह सुनील दिवाण, एबीपी माझा.